आगामी काळात ऑरेंज क्रांतीमुळे युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार असून या क्रांतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांनी केले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथील प्रदर्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026 या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन जिओ प्लस हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं. यावेळी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, कंपनी 3चे CEO प्रफुल्ल गाडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मनोज एरंडे, प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर, मंदार जोशी, रणजित हगवणे, सुनील भडंगे, संजय ठुबे, संजय पारिख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आलोक जैन म्हणाले की आगामी काळात ऑरेंज इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित मनोरंजन क्षेत्र प्रभावी भूमिका बजावू शकते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो हा मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचं सांगितलं. मनोरंजन क्षेत्रात कार्य करणारे तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि कलावंत यांच्यासाठी हे प्रदर्शन एक अविस्मरणीय अनुभव ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर यांनी सांगितले की भारताला भविष्यात ऑरेंज इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या आणि वेगाने वाढणाऱ्या आर्थिक व्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 30 मे आणि रविवार दिनांक 31 मे 2026 या 2 दिवसांमध्ये सकाळी 10 ते रात्री 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. कॉमिक्स, ॲनिमेशन, ग्राफिक्स, गेम्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल शैक्षणिक साधने, व्हर्च्युअल प्रोडक्शन, 3D प्रिंटिंग, व्हर्च्युअल रियालिटी आदी क्षेत्रातील निर्मिती प्रक्रिया कशी घडते, त्यामागील कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. तसेच या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि उद्योगवाढीच्या संधींबाबत उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध असून क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्रांचंही आयोजन करण्यात आलं आहे. सभी दर्शकों को सादर नमस्कार. मैं बहुत आभारी हूँ संतोष जी का और प्रदीप रावत जी का, जिन्होंने मुझे यहाँ बुलाया इस प्रदर्शनी के लिए, जो एक पहला माध्यम है ऑरेंज इकॉनमी को प्रोत्साहन देने के लिए. हिंदुस्तान एक बहुत ही यंग कंट्री है और विद अ ह्यूज कल्चरल हेरिटेज, और ऐसे राष्ट्र के लिए ये एक बहुत महत्वपूर्ण कदम है जहाँ पे हम अपनी संस्कृति को नए माध्यमों के द्वारा पूरे विश्व में ले जा सकते हैं. और इन अ कंट्री विच इज़ बिल्ट ऑन टेक्नोलॉजी एंड एजुकेशन, बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे नवयुवकों के लिए कि हम इस बदलते दुनिया में और बदलते भारत में किस तरह से नए नए उभरते माध्यमों के द्वारा अपनी संस्कृति को अपने दर्शकों तक को ले जा सकें और उनको एक इमर्सिव एक्सपीरियंस एंड एंटरटेनमेंट दे सकें. और मैं यहाँ चाहूँगा कि सभी लोग जो यहाँ पर आए हैं और दर्शक इस उभरती क्रिएटिव इकॉनमी को और ऑरेंज इकॉनमी में पार्टिसिपेट करें, नई चीज़ें सीखें और अपने दर्शकों तक ले जा सकें. इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आणि त्या 4थ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे. ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची. म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे. रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं
ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाल येड लागले तुला किंवा काहीतरी तुझ्याला भानामती जादू येते. पण असं होतंय आणि रॉ मटेरियलशिवाय काय उत्पादनं बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे. तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना सरकारला वाटतंय. पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमानानी, भारतीय सामान्य माणसांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन आहे. मी सगळ्यांना मनापासून विनंती करेल की 30 आणि 31 हे मे महिन्यातले 2 दिवस, आज आणि उद्या, तुम्ही या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंचच्या या एक्झिबिशन हॉलमध्ये या प्रदर्शनाला जरूर भेट द्या आणि एक नवी ऊर्जा, या देशाच्या इकॉनॉमीला दिशा देणारी ऊर्जा इथं अनुभवायला तुम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे हे प्रदर्शन तुम्ही पाहताय. काय भव्यता आणि यश या प्रदर्शनातनं सगळ्या गोष्टीला मिळालेलं आहे. आज गणेश क्रीडा मंदिरामध्ये क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026चं उद्घाटन झालेलं आहे. आपण म्हणतो पुणे तिथे काय उणे, परंतु ही एक ऑरेंज क्रांतीच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये जे उणं होतं ते खरं तर आज या एक्सपोमधून हे आपल्या पुणेकरांना उपलब्ध झालेलं आहे. आपण जर या प्रत्येक दालनाला भेट दिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत जो डिजिटल क्रांती करत आहे त्यातलं जे एक ऑरेंज क्रांती म्हणून ज्याला उल्लेखलं जातं त्याच्या संदर्भातलं हे जे एक्सपो आहे हे नव्या पिढीला आपल्या करिअर घडवण्यासाठीचं वेगळं एक दालन उपलब्ध करून देत आहे. याची खरं तर जी वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सिनेमा मेकिंगमध्ये आहे, याचे अनेक क्षेत्र आहेत, परंतु त्याचे मूलभूत कौशल्य, त्याचं नवे येणारे सॉफ्टवेअर्स आणि त्याच्यातून आपण कशाप्रकारे नवीन क्रिएट करू शकतो या आपल्या मुलांना असणारी ही एक मोठी संधी आहे. पुणेकरांनी याचा खरोखर आपल्या पालकांनी आणि मुलांनी येथे येऊन याचा लाभ घेतला पाहिजे. हे नवं क्षेत्र समजून घेतलं पाहिजे आणि भारताला या ऑरेंज क्रांतीमध्ये सगळ्यात अग्रेसर ठेवण्यामध्ये ह्या एक्सपोचा खूप मोठा हातभार लागणार आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे.